निरागस प्रेम भाग 7. रोहन परदेशात जाऊन काही महिने झाले होते. सुरुवातीला प्रत्येक दिवस गौरीसाठी कठीण होता. घरात सगळे आपले होते तरी रोहनची उणीव तिला सतत जाणवत असे. पण आता परिस्थिती बदलत होती. ती कॉलेजमध्ये नियमित जात होती, अभ्यास करत होती आणि घरातील जबाबदाऱ्याही सांभाळत होती. रोहनची आई अनेकदा तिच्याकडे पाहून म्हणायची, "बाळा, तू आल्यापासून घराला पुन्हा जीव आला आहे." गौरी फक्त हसून उत्तर द्यायची, पण मनातून तिला वाटायचं की या घराने तिला खूप काही दिलं आहे. कॉलेजमध्येही तिचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत होता. एक दिवस प्राध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांना एक प्रोजेक्ट स्पर्धेत भाग घेण्यास सांगितले. गौरीनेही नोंदवले. सुरुवातीला तिला भीती वाटत होती, पण रोहनचे शब्द तिला आठवत होते. स्वतःवर विश्वास ठेव, तुला सगळं जमेल. गौरीने मनापासून मेहनत घेतली. अनेक दिवस ती रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होती. रोहनशी व्हिडिओ कॉलवर बोलताना ती त्याला आपल्या प्रोजेक्टबद्दल सांगायची. काही दिवसांनी स्पर्धेचा निकाल लागला. संपूर्ण कॉलेजसमोर प्राचार्यांनी घोषणा केली, यावर्षी प्रथम क्रमांक मिळवणारी विद्यार्थिनी आहे गौरी रोहन देशमुख. क्षणभर गौरीला विश्वासच बसला नाही. सभागृह टाळ्यांच्या आवाजाने दणाणून गेले. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. संध्याकाळी घरी पोहोचताच तिने ही बातमी आईबाबांना सांगितली. "वा बाळा," रोहनचे वडील आनंदाने म्हणाले. "आमची सून नाही, आमची मुलगी पहिला नंबर घेऊन आली." रोहनच्या आईने तिच्या तोंडात साखर घातली. त्या रात्री व्हिडिओ कॉलवर गौरीने रोहनला ही बातमी सांगितली. "मला माहीत होतं तू जिंकणारच," रोहन अभिमानाने म्हणाला. "तुमच्यामुळे जमलं." "नाही गौरी, हे तुझ्या मेहनतीचं फळ आहे." दोघे बराच वेळ बोलत राहिले. काही दिवसांनी रोहनच्या कंपनीत एक महत्त्वाची बैठक झाली. त्याच्या कामामुळे वरिष्ठ अधिकारी खूप प्रभावित झाले होते. "रोहन, आम्हाला तुझा करार आणखी 6 महिन्यांसाठी वाढवायचा आहे," मॅनेजर म्हणाला. ही बातमी ऐकून रोहन गप्प झाला. एकीकडे करिअरसाठी ही खूप मोठी संधी होती, पण दुसरीकडे त्याला आपल्या कुटुंबाची आणि गौरीची आठवण येत होती. त्या रात्री त्याने गौरीला सगळं सांगितलं. "मला समजत नाही काय करावं." गौरी काही क्षण शांत राहिली. "तुम्हाला काय वाटतं?" "माझं मन घरी यायचं म्हणतंय." गौरी हसली. "आणि तुमचं स्वप्न?" रोहन तिच्याकडे पाहतच राहिला. "तुम्ही ही संधी सोडू नका. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत." तिच्या शब्दांमुळे रोहनचा संभ्रम दूर झाला. दरम्यान एके सकाळी रोहनच्या आईची तब्येत अचानक बिघडली. थोडा ताप आणि अशक्तपणा जाणवत होता. गौरीने लगेच डॉक्टरांकडे नेले. औषधोपचार सुरू झाले. पुढचे काही दिवस ती कॉलेज, घर आणि आईची काळजी अशा तिन्ही गोष्टी सांभाळत होती. रात्री उशिरापर्यंत अभ्यास करूनही ती पहाटे उठून घरातली कामे करत होती. एक दिवस रोहनचे वडील तिच्याकडे पाहून म्हणाले, "बाळा, तू आमच्यासाठी जे करत आहेस त्याची परतफेड आम्ही कधीच करू शकणार नाही." गौरीच्या डोळ्यात पाणी आले. "बाबा, हे माझं कर्तव्य आहे." "नाही," ते हसले. "हे फक्त कर्तव्य नाही, हे प्रेम आहे." त्या दिवशी गौरीला जाणवलं की हे घर आता खरंच तिचं स्वतःचं घर बनलं आहे. काही आठवड्यांनी रोहनच्या आईची तब्येत पूर्णपणे सुधारली. सगळं पुन्हा सुरळीत सुरू झालं. एके दिवशी संध्याकाळी गौरी कॉलेजमधून घरी परतत होती. घरी पोहोचल्यावर तिला दार उघडं दिसलं. घराचा दरवाजा उघडताच गौरी आत आली. हॉलमध्ये आई-बाबा हसतमुख उभे होते. तिला काहीच समजत नव्हतं. "काय झालं?" ती आश्चर्याने म्हणाली. इतक्यात तिच्या मागून एक परिचित आवाज आला. "गौरी." तो आवाज ऐकताच तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिने हळूच मागे वळून पाहिलं. समोर रोहन उभा होता. क्षणभर वेळ जणू थांबून गेला. कित्येक महिन्यानंतर ती त्याला समोर पाहत होती. व्हिडिओ कॉलवर दिसणारा चेहरा आज प्रत्यक्ष तिच्यासमोर होता. "रोहन!" तिच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले. कित्येक दिवस मनात साचलेली ओढ, आठवण आणि प्रेम त्या अश्रूंमधून व्यक्त होत होतं. रोहन तिच्याकडे पाहून हसत होता. "अगं, इतकं रडायचं नाही, मी परत आलोय." गौरी काही बोलू शकत नव्हती. ती फक्त त्याच्याकडे पाहत होती. रोहन तिच्याजवळ आला. "माझी एवढी आठवण येत होती का?" गौरीने हलकंसं मान हलवली. "खूप." हे ऐकून रोहनच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. रोहनची आई दोघांकडे पाहून हसत म्हणाली, "बस आता, दोघे एकमेकांकडेच बघत राहणार का? आधी आत या." सगळे हसले. थोड्या वेळाने सगळे जेवायला बसले. अनेक महिन्यानंतर संपूर्ण कुटुंब एकत्र जेवत होतं. जेवताना रोहन परदेशातील मजेशीर अनुभव सांगत होता. कधी थंडीमुळे झालेल्या अडचणी, कधी नवीन लोकांबरोबर काम करतानाचे प्रसंग. सगळे त्याच्या गोष्टी ऐकून हसत होते. गौरी मात्र अधूनमधून त्याच्याकडेच पाहत होती. अजूनही तिला विश्वास बसत नव्हता की रोहन खरंच तिच्यासमोर बसला आहे. हे रोहनच्या लक्षात आलं. "काय झालं? अशी काय बघते आहेस?" गौरी लगेच लाजली. "काही नाही." आई लगेच म्हणाल्या, "अरे, कित्येक महिन्यांनी नवरा घरी आला आहे. बघू दे तिला." सगळ्यांनी एकच हाशा केला.
जेवण झाल्यावर सगळे हॉलमध्ये बसून गप्पा मारू लागले. घरात पुन्हा एकदा जुन्या दिवसांसारखं आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. रात्री उशिरा आई-बाबा त्यांच्या खोलीत गेले. गौरी स्वयंपाकघरात भांडी आवरत होती. इतक्यात रोहन तिथे आला. "मदत करू का?" "नको, तुम्ही इतक्या लांबून आलात, आराम करा." "इतक्या दिवसांनी आलोय आणि तू अजूनही कामातच आहेस." गौरी हसली. दोघांनी मिळून काम आवरलं. नंतर ते गच्चीवर गेले. मंद वारा वाहत होता. आजूबाजूला शांतता होती. काही क्षण दोघेही काही न बोलता उभे राहिले. शेवटी रोहन म्हणाला, "खूप मिस केलं तुला." गौरीच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. "मीही." रोज व्हिडिओ कॉल व्हायचे, पण तरी काहीतरी कमी वाटायचं. कारण स्क्रीनमधून माणसं जवळ येत नाहीत. रोहन हसला. "बरोबर आहे." दोघे बराच वेळ बोलत राहिले. कॉलेजमधील गोष्टी, घरातील प्रसंग, परदेशातील अनुभव, भविष्यातील स्वप्न. आज अनेक महिन्यानंतर त्यांना पुन्हा एकमेकांसोबत निवांत वेळ मिळाला होता. त्या रात्री गौरी खूप दिवसांनी मनापासून आनंदी होती. रोहन घरी परत आल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. अनेक महिन्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधान दिसत होते. काल रात्री उशिरापर्यंत गप्पा झाल्यामुळे सगळे थोडे उशिराच उठले. सकाळी गौरी नेहमीप्रमाणे लवकर उठली. तिने चहा बनवला आणि सगळ्यांना दिला. रोहनचे आईवडील त्याच्यासोबत गप्पा मारत बसले होते. इतक्यात दरवाजाची बेल वाजली. "मी बघते," असं म्हणत गौरीने दरवाजा उघडला. समोर तिचे आईवडील आणि भाऊ उभे होते. "आई, बाबा," गौरी आनंदाने ओरडली. तिने लगेच आईला मिठी मारली. तिच्या भावानेही हसत तिची विचारपूस केली. "काय मग ताई, आता आम्हाला विसरलीस वाटतं," तो चेष्टेने म्हणाला. "असं काही नाही बरं का," गौरी हसत म्हणाली. आवाज ऐकून घरातील सगळे बाहेर आले. रोहनने पुढे जाऊन गौरीच्या वडिलांना नमस्कार केला. "या बाबा, या आई." "कसा आहेस रोहन?" गौरीचे वडील प्रेमाने म्हणाले. "छान आहे. तुम्हा सगळ्यांना पाहून अजून छान वाटतंय." सगळे हॉलमध्ये बसले. गौरीच्या आईने प्रेमाने रोहनकडे पाहिले. "बाळा, खूप बारीक झाला आहेस. तिकडे व्यवस्थित जेवत होतास ना?" हे ऐकताच सगळे हसू लागले. "आई, प्रत्येक आईचा पहिला प्रश्न हाच असतो का?" रोहन हसत म्हणाला. "हो, कारण मुलांची काळजी असते." थोड्याच वेळात चहा आणि नाश्ता झाला. घरात दोन्ही कुटुंबांच्या गप्पा रंगल्या होत्या. गौरीचा भाऊ रोहनच्या जवळ बसला. "दादा, परदेशातलं आयुष्य खरंच चित्रपटासारखं असतं का?" "नाही रे, चित्रपटात जितकं सोपं दाखवतात तितकं प्रत्यक्षात नसतं. काम, जबाबदाऱ्या आणि घरची आठवण सगळं असतं." "म्हणजे ताईची आठवणही येत होती?" तो मिश्किलपणे म्हणाला. रोहन हसला. "सगळ्यात जास्त." गौरी लगेच लाजली. हे पाहून दोन्ही कुटुंबांमध्ये हशा पिकला. दुपारचं जेवण सगळ्यांनी एकत्र केलं. गौरी आणि तिच्या सासूबाईंनी मिळून अनेक पदार्थ बनवले होते. "आज तर मेजवानीच आहे," गौरीचे वडील म्हणाले. "जावई बापू घरी आले आहेत ना?" गौरीची आई हसत म्हणाली. जेवणानंतर सगळे थोडा वेळ निवांत बसले. गौरीचे वडील रोहनकडे पाहून म्हणाले, "रोहन, एक गोष्ट सांगू का?" "नक्की बाबा." "आम्ही जेव्हा गौरीचं लग्न ठरवलं तेव्हा तिची काळजी वाटायची. नवीन घर, नवीन माणसं. पण आज आम्ही निर्धास्त आहोत. कारण तू आणि तुझ्या आईवडिलांनी तिला मुलीसारखं प्रेम दिलंत." रोहनच्या आईला हे ऐकून खूप बरं वाटलं. "ती आमची सून नाही, मुलगीच आहे." हे ऐकून गौरीच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. रोहनने तिच्याकडे पाहिलं. त्या क्षणी त्याला जाणवलं की दोन कुटुंब आता खऱ्या अर्थाने एक झाली आहेत. संध्याकाळ जवळ आली तसे गौरीचे आईवडील निघण्याची तयारी करू लागले. "पुन्हा लवकर या बरं का," रोहनची आई म्हणाली. "नक्की." गौरी आईला मिठी मारताना म्हणाली, "कधी कधी मला अजूनही माहेरची खूप आठवण येते." तिची आई हसली. "आठवण येणं स्वाभाविक आहे बाळा, पण तुझा आनंद पाहून आम्हालाही आनंद होतो." थोड्याच वेळात ते निघून गेले. गाडी दिसेनाशी होईपर्यंत गौरी त्यांच्याकडे पाहत उभी राहिली. तेवढ्यात रोहन तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. "काय विचार करत आहेस?" "काही नाही, फक्त वाटतंय की देवाने मला दोन कुटुंबांचं प्रेम दिलंय." रोहन हसला. "आणि मला आयुष्यभर साथ देणारी मैत्रीण." गौरी त्याच्याकडे पाहून हसली. संध्याकाळच्या त्या शांत वातावरणात दोघेही घराकडे वळले. त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे नवे क्षण हळूहळू उमलत होते. सगळे आत गेल्यावर रोहन हळूच गच्चीवर जाऊन उभा राहिला. संध्याकाळची थंड हवा वाहत होती. आकाशात सूर्य मावळतीकडे झुकला होता. पण रोहनच्या मनात मात्र जुन्या आठवणींचे वादळ सुरू होते. लग्नानंतरचे पहिले काही महिने त्याच्या डोळ्यांसमोर उभे राहिले. गौरी नव्याने घरात आली होती, साधी निरागस आणि गावाकडच्या वातावरणात वाढलेली. त्यावेळी रोहनला वाटायचं की गौरी खूपच गावरान आहे. शहरातील गोष्टी, लोकांशी वागणं, शिक्षण, आत्मविश्वास या सगळ्या बाबतीत ती मागे आहे असं त्याला वाटत होतं. म्हणूनच तो तिच्याशी फारसं बोलत नव्हता.
तिने काही विचारलं तर थोडक्यात उत्तर द्यायचा. अनेकदा तिच्या भावना समजून घेण्याचाही प्रयत्न केला नव्हता. आज त्या गोष्टी आठवताच त्याच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. मी किती चुकीचा होतो, तो स्वतःशीच पुटपुटला. आजची गौरी त्याच्या डोळ्यासमोर होती. कॉलेजमध्ये शिकणारी, आत्मविश्वासाने लोकांसमोर बोलणारी, घरातील सगळ्यांची काळजी घेणारी, प्रत्येक नातं मनापासून जपणारी गौरी. आणि त्याला जाणवलं की तोच तिच्याबद्दल चुकीचा समज करून बसला होता. इतक्यात मागून पावलांचा आवाज आला. गौरी गच्चीवर आली होती. "इथे एकटेच काय करत आहात?" ती हसत म्हणाली. रोहन तिच्याकडे वळला. "तुझाच विचार करत होतो." "माझा?" "हो." दोघे कठड्याजवळ उभे राहिले. काही क्षण शांतता होती. शेवटी रोहन म्हणाला, "गौरी, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे." त्याचा आवाज गंभीर होता. "सांगा ना." रोहनने खोल श्वास घेतला. "मला माझ्या वागण्याचा पश्चाताप होतो आहे." गौरी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. "कशाबद्दल?" "लग्नानंतरच्या दिवसांबद्दल." गौरी काही न बोलता ऐकत राहिली. "तू जेव्हा पहिल्यांदा या घरात आली होतीस, तेव्हा मी तुला पूर्णपणे चुकीचं समजलं होतं. मला वाटायचं तू खूप गावरान आहेस, तुला काही गोष्टी समजणार नाहीत." रोहनची नजर खाली गेली. "मी तुझ्याशी व्यवस्थित बोललो नाही, तुला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तू किती वेळा माझ्याशी बोलायला यायचीस, पण मी कामाचं कारण सांगून निघून जायचो." गौरीच्या चेहऱ्यावर शांत भाव होते. "आज विचार करतो तेव्हा वाटतं मी तुझ्यावर अन्याय केला." रोहनच्या आवाजात खंत होती. "आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी तुझ्या मनात काय चाललं होतं हे जाणून घेण्याचाही प्रयत्न केला नाही." काही क्षण शांतता पसरली. मग गौरी हळूच हसली. "झालं का बोलून?" रोहन गोंधळून तिच्याकडे पाहू लागला. म्हणजे इतका मोठा पश्चाताप मनात ठेवून फिरत होता का?" रोहन हसला. गौरी त्याच्यासमोर उभी राहिली. "रोहन, खरं सांगू?" "हं." "हो, सुरुवातीला मला वाईट वाटायचं. तुमच्याशी बोलायचं असायचं, पण तुम्ही व्यस्त असायचात." ती काही क्षण थांबली. "पण त्या सगळ्या गोष्टी आता खूप मागे राहिल्या आहेत." "तरीही?" "नाही." तिने त्याला थांबवलं. "जर आपण सतत जुन्या चुका आठवत बसलो तर नवीन आनंद कधी जगणार?" रोहन तिच्याकडे पाहत राहिला. "मी ते सगळं खूप आधीच विसरून गेले आहे." "खरंच?" "हो." ती हसली. "कारण मला आजचे तुम्ही महत्त्वाचे आहात, जे माझ्यावर विश्वास ठेवतात, मला पुढे शिकायला प्रोत्साहन देतात आणि माझ्या प्रत्येक आनंदात सहभागी होतात." रोहनच्या डोळ्यात कृतज्ञता दिसत होती. गौरी पुढे म्हणाली, "आपल्या आयुष्यात प्रत्येकजण चुका करतो, पण त्या चुकांमधून बदलणं महत्त्वाचं असतं आणि तुम्ही बदललात." रोहनच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. "म्हणजे मला माफी मिळाली?" गौरी खट्याळपणे हसली. "माफी तर खूप आधीच मिळाली होती. फक्त तुम्हालाच कळलं नव्हतं." दोघेही हसू लागले. त्या क्षणी रोहनच्या मनावरील अपराधीपणाचं ओझं हलकं झालं. त्याने आकाशाकडे पाहिलं. कधी काळी, ज्याला तो साधी, गावरान मुलगी समजत होता, तीच आज त्याच्या आयुष्यातील सर्वात समजूतदार आणि मजबूत व्यक्ती बनली होती. आणि त्याला पुन्हा एकदा जाणवलं, खरं प्रेम माणसाला बदलतं, समजूतदार बनवतं आणि भूतकाळाच्या जखमा भरून काढतं. हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि आवडली असल्यास सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा.